आयुष्यात करायचं ठरवलं तर निश्चित ते करून दाखवते, याचं जिवंत उदाहरण आहेत आजच्या आपल्या गेस्ट. आणि माझे जे अंगठ्या वगैरे होते जे मी घालतच नव्हते ते सरळ जाऊन विकले, त्यातनं जे पैसे आले मी डायरेक्ट ऍडमिशन घेतला. क्लास एक्सपेक्टेड होतं. 15 वर्षाच्या आयुष्यात म्हणजे आई वारली, हे खूप मोठं धक्का होता आमच्यासाठी. राईट नॉलेज कोणी देत नाही. सगळ्यांना असं वाटतं आज मी हिला शिकवलं तर ही माझी कॉम्पिटिटर होणार. ग्रुपमध्ये किंवा जे दर्शक बघत असतील त्यात बरेचसे डायरेक्टर, प्रोड्युसर्स आणि बरेचसे लोक फायनान्सर पण असतील, तर लक्षात ठेवा आमच्याकडे खूप टॅलेंटेड एक मेकअप आर्टिस्ट आहे जी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कॅरेक्टरनुसार तुम्हाला. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एखाद्या व्यक्तीनं जर काही आयुष्यात करायचं ठरवलं तर निश्चित ते करून दाखवते, याचं जिवंत उदाहरण आहेत आजच्या आपल्या गेस्ट, ज्या नमिता टिकारे, नमिता मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीच्या डायरेक्टर अँड फाउंडर. तर नमिता, मनापासून स्वागत तुमचं या शो मध्ये. थँक्यू सो मच मॅम की तुम्ही आज ही संधी दिली आम्हाला की इथं येऊन आम्ही आपलं मन व्यक्त करू शकतो आणि आपली जर्नी शेअर करू शकतो. तो थँक्यू सो मच फॉर यू. मला सांगायचं तुम्हाला की खूप छान हा आजचा एपिसोड होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत पाहता. बऱ्याचशा गोष्टी आणि नमिता खूप इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे, तर तिच्या लाईफ मधनं तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. तर नमिता, तुझी ही मेकअप आर्टिस्टची जर्नी कशी सुरुवात झाली? तर मी लहान होते तर लहानपणीपासून मला पेंटिंगचा वगैरे खूप आवड होता. काही क्रिएटिव्ह करायचं, पेंटिंग करायचे, असे सगळे खूप आवड होतं. 10वी झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या वडिलांना सांगितलं की मला फाईन आर्ट्समध्ये जायचं आहे, मला पेंटर व्हायचं आहे, त्यावेळेला तरी 90s मध्ये हा ऑप्शनच नव्हता करिअर ऑप्शन. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की अरे पेंटिंग वगैरे शिकून तुला काय भिंती पेंट करायला जायचं आहे का? तर कारण त्यावेळेला ऑप्शनच नव्हता करिअर ऑप्शन. त्याच्यामुळे मग वडिलांनी म्हटलं नाही, फार्मसीचं शिक्षण घे, पुढे तुला बिझनेसमध्ये उतरता येईल. मग आता त्यावेळेला आपल्याकडे काही ऑप्शन नव्हतं तर मी तो घेतला. पण ते कुठंतरी खंत होतं की मला काहीतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये करायचं आहे, माझं क्रिएटिव्ह माइंड आहे. मग त्याच्यामुळे बरेच वर्ष गॅप घेतल्यानंतर मग मी विचार केला की नाही, मला माझं पॅशन हे फॉलो करायचं आहे, मला मेकअप आर्टिस्टच बनायचं आहे. आणि मी त्याच्यानंतर घरच्यांना कन्व्हिन्स केलं की मला या फील्डमध्ये यायचं आहे, मला मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे आणि मला माझं पॅशन फॉलो करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आज इथं तुमच्यापुढे ॲज अ मेकअप आर्टिस्ट आहे. खूप सुंदर. तुमची 9 वर्षाची जर्नी, खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज असतील. तुला असं अविस्मरणीय क्षण तुला आठवते का कुठला, की मेकअप आर्टिस्ट तू ॲज अ जॉईन झाली आणि त्याच्यानंतर तुला काही अविस्मरणीय क्षण तुझ्या आयुष्यात आला का? ॲज अ मेकअप आर्टिस्ट? येस. ॲज अ मेकअप आर्टिस्ट अविस्मरणीय जे क्षण आहे तो असतो एक तरी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या लग्नासाठी जेव्हा आम्ही ब्राईडला तयार करतो आणि त्यांचं जे तिचा नवरा जेव्हा तिला पहिला बघतो आणि तो ओ माय गॉड ही इतकी ब्युटिफुल दिसते, तो क्षण जे आहे ॲज अ मेकअप आर्टिस्ट आमच्यासाठी खूप सॅटिस्फाईंग असतं. की बाबा एखाद्याचा जो मेन दिवस असतो, लग्नाचा दिवस, त्याला आम्ही ॲज अ साथीदार आपण त्यांचा जो क्षण, ते जे ड्रीम केलेलं असतात की माझं लग्नामध्ये मी अशी दिसणार आहे, त्याच्यासाठी आम्ही तिथं हेल्प तिला करतो आणि तो अचीव्ह करून देतो. तर हा आमच्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण असतो. सेकंड म्हणजे जेव्हा आमचे स्टुडंट्स करून जातात कोर्स आणि त्यांचे जेव्हा सर्टिफिकेशन देत असतो आणि त्यांच्या डोळ्यात जे पाणी असतं की मॅम आता तुम्हाला सोडून जायची वेळ आली, ते एकदम खूप म्हणजे मनाला खूप टच होऊन जाते. आणि असं वाटतं की अरे यार जाऊ नका असं वाटतं. पण कधी ना कधी जसं आपण म्हणतो की आपल्या पिलांना पंख आल्यावर त्यांना आपण उडू द्यायला हे करत, तसं वाटतंय का आईला कसं वाटतं तशी माझी फिलिंग होते. बरोबर. तुझ्या या प्रवासात तुला भरपूर चॅलेंजेस येत असतील, तर काय काय चॅलेंजेस तुला येतात आता? चॅलेंजेस असं आहे की जेव्हा मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला त्याच्यानंतर मी पहिला बेसिक टू ॲडव्हान्स पुण्यामध्ये शिकले आणि परत मला अपग्रेडेशनसाठी मी जाणार होते सुरतला. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या नंतर पुन्हा तो थोड्या काळासाठी ओपन झालेला लॉकडाऊन आणि त्यावेळेला मी जाणार होते. लॉकडाऊन असल्यामुळे सगळेजणी घरी, मग तेव्हा फायनान्शियल कंडिशन टाईटच व्हायची कारण सगळे घरी, मग घरचं पण बघायचं आहे, सगळंच हे सगळ्यांचे बंद पडलेले बिझनेस, घरी जे काही सेव्हिंग्स आहे त्याच्यातून आपण जातोय. तेव्हा माझा विचार होता की मला जायचं आहे सुरतला अपग्रेडेशन करायला. मग त्यावेळेला मी असा डिसिजन घेतला की मला करायचंच आहे
करायचंच आहे जिद्दीने मी हे केलं. आणि माझे जे अंगठ्या वगैरे होते जे मी घालतच नव्हते ते सरळ जाऊन विकले. त्यातनं जे पैसे आले मी डायरेक्ट ऍडमिशन घेतला क्लाससाठी आणि सुरतला जाऊन माझं अपग्रेडेशन केलं, इंटरनॅशनल सर्टिफिकेशन केलं. आणि त्याच्याने माझं कॉन्फिडन्स लेवल, माझा कामाचा लेवल इतका वाढला की त्याच्यानंतर माझी जर्नी अजूनही सुरुवात आहे. आणि ते सगळं श्रेय माझ्या त्या मॅमना जातं. कशिश जैन जे युट्यूबवर पण आहेत, ते खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे, त्यांच्याकडे मी जाऊन शिकले आणि खूप माझी म्हणजे लाईफच चेंज झाली त्यांच्याकडे गेल्यानंतर. खूप म्हणजे मी म्हणलं ना की खूप इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आपल्या समोर बसली आणि तिच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तर नमिता, मेकअप बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज असतात. तर तुला काय वाटतं की काय काय गैरसमज म्हणजे तुझ्याकडे प्रश्न येतात? हा, तर मेकअप बद्दल गैरसमज असे येतात की लोकांना वाटतो की माझी स्किन खराब होईल का, माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे तर मेकअपमुळे माझी स्किन खराब होईल का. तर जेव्हा तुम्ही मेकअप एका एक्सपर्टकडे करून घेता, जे चांगले ब्रँड्स यूज करतात, नॉट ओन्ली ब्रँड्स पण त्यांचं स्किल सेट काय आहे. जर सेम फाउंडेशन, समजा एखादा हुडा ब्युटीचं किंवा नाचचं फाउंडेशन मी तुमच्या हातात दिलं पण तुम्हाला ते करता येणार नाही बिकॉज यू आर नॉट एक्सपर्ट इन दॅट. पण आम्हाला जर तुम्ही लॅक्मेचं जरी फाउंडेशन दिलं वी कॅन डू इट बिकॉज वी आर एक्सपर्ट. जर जेव्हा तुम्ही मेकअप कुणाकडे करायला जाता त्यावेळेला तुम्ही एका एक्सपर्टकडे जा जे चांगले स्किल्ड आहेत हे करण्यासाठी. आणि त्यांचं स्किल बघा, त्यांचं एज्युकेशन बघा, त्यांचं बॅकग्राऊंड बघा, त्यांचे मेकअप्स बघा. आणि त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही मेकअप करून घेता त्याच्यानंतर तुम्ही स्किन केअर काय घेतात ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मेकअप लावला आणि तसंच झोपलात, सकाळी 24 तास तुम्ही मेकअप ठेवला तर तुमचे पोर्स जे आहे ते क्लॉग होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेकआउट होऊ शकतो आणि ह्याच्याने तुमची स्किन खराब होते. तर लोकांना वाटतं मेकअपमुळे खराब होते, मेकअपमुळे नाही होत. मेकअपच्या नंतर जे स्किन केअर केलं पाहिजे ते प्रॉपर नाही झाल्यामुळे ते प्रॉब्लेम्स होतात. तर त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. निश्चित स्किन केअरकडे आणि तुझ्याकडं असलेल्या माहितीकडे आपण वळणार असेल, पण ह्याच्यामध्ये आम्हाला तुझ्या मागच्या आयुष्याबद्दल थोडंसं बोलायचं की कसं होतं तुझं बालपण आणि कुठे झालं तुझं शिक्षण? येस, तर माझं मी बॉर्न अँड बॉटअप बेलगाममध्ये आहे, कर्नाटकामध्ये. आणि माझं कॉन्व्हेंट एज्युकेशन झालेलं आहे. मी बाय एज्युकेशन फार्मसिस्ट आहे, मी फार्मसी केलेलं आहे. त्याच्यानंतर माझं लग्न वगैरे झालं आणि मी जेव्हा 15 वर्षाची होते त्यावेळेला माझी आई वारली. तर हे एक मोठं ढग कोसळलं होतं आमच्या पूर्ण फॅमिलीवर की मी 15 वर्षाचे होते, माझी आई वारली एकदम. आणि माझ्या बहिणीचं एंगेजमेंट 3 दिवसावर होतं, कार्ड वाटून झालेले आणि माझी आई वारली भोगीच्या दिवशी. तर हे एवढं म्हणजे एकदमच असं ढग कोसळलं होतं. आमची आई आजारी होते बरेच वर्षापासून, पण हे अनएक्सपेक्टेड होतं. आणि त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं, 2004 मध्ये लग्न झालं. आणि त्याच्यानंतर 2 असे प्रसंग झाले की फुल टर्म प्रेग्नन्सी झाल्यानंतर पण ते बाळ वारले. ते भरपूर शॉकिंग होतं आमच्यासाठी. म्हणजे 15 वर्षात आई वारली, 23 वर्षात पहिलं बाळ हा एक्सपायर झाला आणि 25 वर्षात दुसरं बाळ एक्सपायर झालं. तर हे एवढा मोठा धक्का सहन करून आज मी इथं बसलेली आहे तुमच्यासाठी. तर हे असं प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे कुठले ना कुठले क्षण येतातच, पण तुम्ही त्याला तोंड देऊन तुम्ही एकतरी खचून बसू शकता किंवा त्याला मात देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता आणि दुसऱ्यांना इन्स्पिरेशन होऊ शकता. तर तुम्ही खचून न बसता तुम्ही काहीतरी करा की तुम्ही एक्झाम्पल सेट करणार दुसऱ्यांसाठी की काही एक तुमच्या आयुष्यात कुठला तरी क्षण आला की तुमचं जग संपत नसतो, तिथनं पुढे तुम्ही कसं झेप घेता, कसं त्या सिच्युएशनला हँडल करता, दॅट डिफाईन्स युअर कॅरेक्टर. आणि ह्या धक्क्यामधूनच मला असं वाटतं की तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप झाली आहे आणि तू एक स्ट्रॉंग एंटरप्रेन्योर इथं दिसतेस. खूप छान नमिता. तर मेकअप आर्टिस्ट सोबत तुमची मेकअप अकॅडमी पण आहे, तर काय सांगशील त्याबद्दल? किती स्टुडंट आहेत, कसं चालू आहे? तर मेकअप आर्टिस्ट बनल्यानंतर जसं मी म्हटलं की खूप लोकांना असं होतं की 1.5-2 लाख फीस घेतात, पण राईट नॉलेज कोणी देत नाही. सगळ्यांना असं वाटतं आज मी हिला शिकवलं तर ही माझी कॉम्पिटिटर होणार, म्हणून कोणी आपलं पूर्ण नॉलेज देत नाही, हातचं राखून ठेवतात. आणि त्याच्यामुळे लाखोंनी पैसे खर्च करूनही आजकाल मुली घरी बसलेल्या आहेत कारण त्यांना येतच नाही, इतकं कन्फ्युजन आहे. त्याच्यामुळे मी स्टार्ट केलं माझी अकॅडमी आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यांना माझ्या स्टुडंट्सना एकच असतं की तुम्हाला माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे मी 100% देणार. माझ्या स्टुडंट्सना मी एकच सांगते की आपके सामने समंदर है, चम्मच से लेके जाना है या बकेट भर के लेके जाना है, नॉलेज ही आपके ऊपर है.
तर त्यांच्यावर मी सोडते की तुम्हाला मी सगळं देते, तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार, तुमची स्किल डेव्हलप करणार हे तुमच्यावर आहे. आणि भरपूर मी त्यांना गायडन्स देते आणि माझ्या हातचं काहीही राखून ठेवत नाही. असं मी कधीच विचार करत नाही की ही माझी कॉम्पिटिटर आहे. मला असं वाटतं की ही माझी टीम आहे. जेवढी मोठी टीम आहे तेवढं मोठं आपण काम करू शकतो. माझ्या स्टुडंटना एकच प्रॉमिस असतो की एकदा तुम्ही माझ्याकडे ऍडमिशन घेतला की मी तुम्हाला आयुष्यभराची मिळाली, की तुम्ही मला कधीही करा, फोन करा, मेसेज करा, की माझा 100% तुम्हाला सपोर्ट असणार आहे. हे माझं प्रॉमिस प्रत्येक ह्या माझ्या स्टुडंटला असतो. कसलं छान, म्हणजे खूप छान. एक तर लाईफ टाईम असेसमेंट तर आहेच आहे, पण त्यासोबत तुझं सपोर्ट पण आहे त्यावेळेस. आणि वुमन एम्पॉवरमेंट सारखं तू एक पवित्र काम तू पण करतेस. तर खूप खूप शुभेच्छा तुला. माझा पुढचा प्रश्न आहे की रोजच्या लुकसाठी काही तुझ्याकडे टिप्स आहेत का? तर रोजचे लुक्स तरी आपण बरेच लोक करतो की मेकअप तरी सगळ्यांनाच येतं, सगळेजणी प्रोव्हाइड. पण त्याच्या आधी मी सांगू इच्छिते की मेकअप का चांगला दिसतो किंवा केव्हा चांगला दिसतो, जेव्हा तुमचं स्किन चांगलं आहे. तर मेकअप करायच्या आधी तुम्ही पहिला स्किनकडे लक्ष द्या की तुमची स्किन तुम्ही रोजच्या रोज क्लेन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करताय काय. जर टोनिंगचं रेट ठीक आहे तुम्ही ऑप्शनल ठेवा, पण क्लेन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग करताय काय. सकाळच्या टाइमला तुम्ही क्लेन्झिंग, मॉइश्चरायझिंग प्लस सनस्क्रीन हा कंपल्सरी लावलाच पाहिजे. रात्री झोपताना तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे केलंच पाहिजे. एवढं जरी मिनिमम तुम्ही केलात तर तुमची स्किन ही चांगलं दिसेल. आणि मेकअप हा स्किनच्या वरचा एक भाग, लेअर आहे, राईट. जेव्हा तुमची स्किन चांगली आहे तेव्हा तुमचा मेकअप हा छानच दिसणार. खूप छान, खूप छान, खूप चांगल्या टिप्स तिने शेअर केलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्ही ह्यावर विचार करा आणि करायला चालू करा. ओके, सो माझा पुढचा प्रश्न आहे की जेव्हा क्लायंट तुझ्याकडनं मेकअप करून घेतो तर त्यांचा फीडबॅक कसा असतो? क्लायंट जेव्हा आमच्याकडनं मेकअप करून घेतात तर त्यांचे फीडबॅक वाचून मला खरंच सॅटिस्फाईड वाटतं की ॲज अ मेकअप आर्टिस्ट मी त्यांच्या मोठ्या जे त्यांचा इव्हेंट असतो त्याला मी काहीतरी माझ्याकडनं ऍड करू शकले, काहीतरी व्हॅल्यू ऍड करू शकले आणि त्यांच्या इव्हेंटमध्ये मी सहभागी झाले, हे मला खूप सॅटिस्फॅक्शन असतं. त्यांचं फीडबॅक येतात की मॅम तुम्ही आम्हाला मेकअप दिला, खूप छान दिसतंय, इतके सारे कॉम्प्लिमेंट्स मिळाले, सगळे लोक येऊन बोलतात की खूप सुंदर दिसत आहेत. शिवाय त्यांचे असेही फीडबॅक येतात की खूप लाईट वेट वाटतो मेकअप, अजिबात गॉडी आणि केकी नाही वाटत. असं वाटतही नाही की मेकअप केलेला आहे. ते बरेच वेळेला लोक असं म्हणतात की आम्हाला तर आठवण पण राहत नाही की आम्ही मेकअप लावलेलो आहोत. तर असे सगळे कमेंट्स पण येतात. त्याच्यामुळे हे सगळं ऐकल्यानंतर आय एम सॅटिस्फाईड ॲज अ मेकअप आर्टिस्ट, कारण कुणाला मी व्हॅल्यू ऍड करू शकले त्यांच्या लाईफमध्ये, दॅट गिव्स मी अ सॅटिस्फॅक्शन. खूप छान, खूप छान. आणि मी पाहिलेत तुझे फीडबॅक भरपूर आलेत. इव्हन मी स्वतः जिवंत उदाहरण आहे की माझ्यावर मेकअप केलेला आणि त्या फोटोवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स असं भरभरून प्रेम लोकांनी दिलेले. सो प्रत्येक मेकअप आर्टिस्टची एक स्पेशालिटी असते, तशी तुझी काय स्पेशालिटी आहे? येस सर, माझी स्पेशालिटी इट इज अ ब्रायडल मेकअप. मी ब्रायडल मेकअप आर्टिस्ट स्पेशलायझेशनमध्ये आहे. त्याच्यासोबत आम्ही रिक्रिएशन करतो. म्हणजे मागे आता माझ्या पेजवर आम्ही राजा रवी वर्माचे पेंटिंग जे आहेत ते हुबहू रिक्रिएट करण्याचं आम्ही केलं होतं. तसे 3 पेंटिंग्स आम्ही रिक्रिएट केलेले आहेत. तर जुन्या काळातले फोटोज किंवा जुन्या काळातले आपण जे पेंटिंग्स आहेत ते आम्ही रिक्रिएट करू शकतो, ती माझी स्पेशालिटी आहे. त्याच्यासोबत प्रोस्थेटिक मेकअप जे तुम्ही फिल्ममध्ये वगैरे बघतात की कट झाले, रक्त येतंय, तर हे सुद्धा मी करू शकते. प्रोस्थेटिक मेकअप पण मी करते, तर ही पण माझी स्पेशालिटी आहे. सो आपल्या ग्रुपमध्ये किंवा जे दर्शक बघत असतील त्यात बरेचसे डायरेक्टर, प्रोड्युसर्स आणि बरेचसे लोक फायनान्सर पण असतील. तर लक्षात ठेवा आमच्याकडे खूप टॅलेंटेड एक मेकअप आर्टिस्ट आहे जी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या कॅरेक्टरनुसार तुम्हाला डेव्हलप करून देईल, ते मेकअप ते करून देईल. तर तुझ्या बऱ्याच सक्सेस स्टोरीज असतील, त्यातली एखादी सक्सेस स्टोरी आमच्या दर्शकांसोबत शेअर करशील? तर फर्स्ट ऑफ ऑल माझी सक्सेस स्टोरी एक मोठी जी आहे ती आहे माझे स्टुडंट्स, की ते आज मोठ्या लेवलवर काम करतायत. सगळे कोणीही माझे स्टुडंट जे आहे घरी बसलेले नाहीये, सगळे काम करतायत, सगळे फील्ड वर्क करतायत. आणि प्रत्येक स्टुडंटला माझा एकच असतो की आम्ही तुम्हाला फील्ड वर्क आम्ही अपॉर्च्युनिटी देतो, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी, जी दुसरी कुठलीही अकॅडमी ही प्रोव्हाइड करत नाही. सगळे तुम्हाला थिओरॉटिकल सांगतील, लुक्स दाखवतील आणि जावा, सर्टिफिकेशन दिले तुम्हाला बाहेर काढतील. पण आमचं हे असतं की तुम्ही थांबा, आमच्यासोबत फील्ड वर्कला या. रिअल क्लायंट करताना आणि मेकअप शिकताना हे खूप डिफरन्स आहे. तर ते आम्ही अपॉर्च्युनिटी आमच्या स्टुडंट्सना देतो की तुम्ही रिअल फील्ड वर्क पण बघा आमच्यासोबत. तर ते अपॉर्च्युनिटी कुठलीही अकॅडमी देत नाही, ते आम्ही प्रोव्हाइड करतो. सेकंड आमची अचिव्हमेंट असं आहे की एअर ब्लॅक ब्युटी म्हणून जे इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन मेकअप अकॅडमी आहे त्यांच्यासोबत मी ॲज अन एक्सपर्ट अँड ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर काम करते. आणि जे आपलं
नायका प्रो आहे, नायकाचे प्रोडक्ट्स तरी सगळेजणी मागवतात मेकअप प्रोडक्ट्स, तर त्यांच्यासोबत पण मी ॲज अ कोलॅबोरेशन काम केलेलं आहे नायका प्रो सोबत. आणि माझे इंटरव्ह्यूज पण आलेले आहेत, 2 ग्रो मोशनवर एक आलेला आहे आणि AB इंटरव्ह्यूज मराठी याच्यावर पण माझे इंटरव्ह्यू आलेले आहे. आणि आज मॅमनी इथं संधी दिली की सगळ्यांसोबत माझी जर्नी मी इथं शेअर करू. आणि असे बरेचसे अचिव्हमेंट आहेत की मी इंटरनॅशनली सर्टिफाईड आहेत. मिस युनिव्हर्स जो मेकअप करतो अँड्रे फिलिपी त्यांच्याकडनं मी सर्टिफिकेशन केलेले आहेत. त्याच्यासोबत श्रद्धा कपूरचं जे मेकअप करतात, श्रद्धा नायक म्हणून मेकअप आर्टिस्ट आहे, त्यांचं पण मी कोर्स केलेला आहे. लेखा गुप्ता म्हणून आहे जे कियारा ॲडवानीचं मेकअप केलेलं आहे, त्यांच्याकडे पण मी शिकलेले आहे. तर असे बरेचसे दिग्गज नॅशनल आणि इंटरनॅशनली लेवलचे मी शिकलेले आहे. आणि अजूनही माझी जर्नी ही चालूच आहे, कारण लर्निंग नेव्हर एंड्स. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की तुम्ही पोचलात कुठंतरी, त्यावेळेला तुमचं डाऊनफॉल चालू होतं. तुम्ही सतत लर्नर राहायला पाहिजेत लाईफमध्ये. प्रत्येका व्यक्तींकडे तुम्ही काही ना काही शिकण्यासारखं असतं. तुम्ही प्रत्येक वेळेला शिका, आपले स्किल्स अपग्रेड करा. दररोज तुमचं काही ना काही डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे, त्यावेळेला तुम्ही आयुष्यात पुढे जाता. खरंच आहे की सतत स्वतःला अपग्रेड करणं आणि सतत शिकत राहणं हे एक सक्सेस मंत्र आपण म्हणू शकतो. तर ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा लेडीज आता करिअर म्हणून चूज करतात, तर नवीन लोकांना तू काय सल्ला देशील? येस, तर नवीन लोकांना मी हे सल्ला देऊ इच्छितो की बरेच लोकांना असं वाटतं की मेकअप आर्टिस्ट आहेत तर खूप ग्लॅमरस फील्ड आहे, खूप पैसा आहे असं म्हणून ते एंटर करतात. पण लोकांना हे माहित नाही की याच्यात मेहनत किती आहे. 12-12 तास आम्हाला उभा राहावं लागतो, काम करावं लागतं, कंबर दुखते, हात दुखतात पण काम करावं लागतं. आणि जेव्हा नवरीचं वगैरे असतं, ब्राईडचं असतं, त्यावेळेला टाइम लिमिट खूप असतं. त्यावेळेला आपला हात इतका स्पीडने फिरवावा लागतो की इतका टेन्शनमध्ये प्रेशरमध्ये काम करायला आलं पाहिजे. शिवाय पहाटेचं कुणाचं असतं लग्न वगैरे, तर आम्ही बरेच वेळा 2ला उठून 3ला घर सुटून 4ला तिथं व्हेन्यू मध्ये पोहोचलेलो आहोत. तर असंही असतं, दिवसभर आम्हाला पाणी पियाला नसतं, जेवायला नसतं, पण आम्हाला तिथं परफॉर्मन्स द्यावं लागतं. कोणी विचारणार नसतं की तुम्ही खाल्लाय काय किंवा पिलाय काय, पण तिथं आम्हाला ते, कारण त्या नवरीचा तो मेन दिवस आहे, मोठा इव्हेंट आहे, त्यावेळेला आम्ही तिथं परफॉर्मन्स 100% द्यावं लागतं. जर नवीन कोणी याच्यात एंटर होत असेल, जर तुम्ही नवीन कोणी एंटर होतं त्यांनी बघत असेल की खूप पैसा आहे, ग्लॅमर आहे, तर तसं नाही आहे. ते तरी आहेच, पण त्याच्यासोबत खूप मेहनत आहे. आणि ती मेहनत करायची तुम्ही हे विल पॉवर ठेवा की आपल्याला मेहनत करूनच त्या पुढे जायचं आहे. जर मी आज इथं आहे तर माझी 5 वर्षाची मेहनत आहे आणि नॉन स्टॉप मेहनत, म्हणजे असं एकही दिवस गेलेला नाही की मी शांत बसले. काहीतरी एव्हरीडे काही ना काही चालूच असतो. त्यासोबत मी जे आपले महिला आहेत जे परवडू नाही शकत त्यांना मेकअप क्लासचा जो फीज आहे, कारण भरपूर आज लोक 1.5-1.5, 2-2 लाख घेतात, त्या मानाने माझी फीज कमी आहे, पण त्याहूनही जर लोक परवडत नाही त्यांना, तर त्यांच्यासाठी मी स्किल इंडियाचं जे आहे ते पण मी, माझी चळवळ चालू आहे की स्किल इंडिया थ्रू त्यांच्यासाठी काहीतरी मी स्कीम घेऊन यावं की त्यांना कमीतच्या कमी फीज मध्ये ते आपल्या पायावर ते थांबू शकणार, काहीतरी इंडिपेंडेंट होऊ शकणार फायनान्शियली. कारण आज स्त्री जी आहे फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं खूप गरजेचं आहे. आज तुम्ही कुणावर डिपेंड नाही होऊ शकत की आपल्याला पैशासाठी आपण कुणाकडे हात नाही पसरू शकत. कोविडच्या नंतर आपण बघितले की बरेच लोक हजबंड्स असतात किंवा जेंट्स आहेत ते अचानक गेले, मग बायका काय करणार असं होतं. आणि मेकअप आर्टिस्ट ही अशी फील्ड आहे की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काहीही असो, तुम्ही याच्यामध्ये तुमचं स्किल डेव्हलप करू शकता, बिकॉज इट इज स्किल बेस्ड. तुमचं एज्युकेशनचं काही याच्यात घेणं देणं नाहीये. तर अशा व्यक्तींना एम्पॉवरमेंट देणं, त्यांना इंडिपेंडेंट करणं फायनान्शियली, त्याच्यासाठी माझी स्किल इंडियाचं जे मुवमेंट करायचं माझं चळवळ चालू आहे, तर त्याची माझी प्रोसेस चालू आहे. आणि ह्या वर्षी ते होपफुली चालू होऊन जाईल. नक्की निश्चित. तुझ्या ह्या ड्रीमसाठी मनापासून तुला शुभेच्छा. नमिता, आज आपण तुझ्यासोबत खेळणार एक रॅपिड फायर राऊंड, एक क्विक पटकन आन्सर द्यायचे तुला. तर तुझी सपोर्ट सिस्टीम? माझे सपोर्ट सिस्टम आहेत माझे हजबंड, तर ते आणि माझे पेरेंट्स. जर ते नसते आणि माझा मुलगा ते नसते तर मी आज जिथं आहे ते शक्य नसतं. माझे हजबंड, माझा मुलगा कधीही ते मला कोऑपरेट करतात. माझी बहीण असू दे, कधी मी बाहेर जात असेल तर माझ्या मुलाला बहिणीकडे सोडून जाते. माझा मुलगा पण समजून घेतो की कसं काय मम्मी गेलेली आहे बाहेर, तर तोही करतो. आणि माझे मिस्टर खूप मला सपोर्ट करतात की ही जातीये करतीये तर बिझनेस कसं वाढवायला पाहिजे, कसं मी कधी कधी माझी चिडचिड होती तर कशी शांत राहायला पाहिजे, हे सगळे समजून घेतात. तर माझे हजबंड. तुझी फेवरेट प्रोजेक्ट?
फेवरेट प्रोजेक्ट माझा आहे की आम्ही जेव्हा राजा रवी वर्माची पेंटिंग रिक्रिएट केली होती, त्यांचं एक फेमस पेंटिंग आहे वुमन विथ अ फ्रूट म्हणून, तर तो आम्ही रिक्रिएट केला होता सेम टू सेम. तर तो माझा एकदम फेवरेट प्रोजेक्ट आहे. तुझ्या मेकअप आर्टिस्ट मेकअपवर आलेली बेस्ट कमेंट? बेस्ट कमेंट असे आहेत की ह्या मेकअपला तोड नाही, असा बेस्ट कमेंट आलेला आहे. त्याच्यामुळे हा माझा फेवरेट कमेंट होता. तुझ्या आयुष्यातली वर्स्ट कमेंट मीन्स वर्स्ट सिच्युएशन? वर्स्ट एक्सपिरियन्स माझी असं म्हणेल की जेव्हा स्टार्टिंगला आम्ही मेकअप करायला जायचो लग्नांमध्ये वगैरे ॲज अ फ्रीलॅन्सर मेकअप आर्टिस्ट, त्यावेळेला मी स्टुडिओ नव्हता, ॲज अ फ्रीलॅन्सर मेकअप आर्टिस्ट. तर जिथं लग्नाला आम्ही गेलो होतो, भरपूर पैसेवाले होते आणि तिघं जणी होतो, आमची तिघांची टीम होती. सकाळी 7:30-8 वाजता आम्ही पोहोचलेलो तिथं. आम्ही नाश्ता, कारण लवकर उठून आम्ही घरातनं सगळं आवरून लवकर उठून इकडे आलेलो, तर नाश्ता वगैरे केलंच नव्हतं. तर आम्ही नाश्ता घेतला, पण तिकडची व्यक्ती जे आले त्यांचे घरवाले म्हटले, अरे आपका प्लेट का यहाँ पे हिसाब नाही आहे, तो आप नाश्ता मत करू. तर आम्ही तिथल्या इथंच ठेवून आम्ही निघालो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा बोलवता ॲज अ मेकअप आर्टिस्ट किंवा कोणीतरी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करायला येते, तर त्या व्यक्तीला निदान पाणी, चहा, नाश्ता तरी विचारलं पाहिजे, ही माणुसकी आहे. तर असे पण लोक आम्हाला भेटतात की जे काहीही विचारत नाही आणि आम्ही त्यांच्यासाठी 12-12 तास तिथे थांबून आपलं मेहनत करून त्यांना परफेक्ट दिसण्यासाठी एवढं काम करतो. तर हे एकच आहे की ऍटलिस्ट त्यांना पाणी आणि खायला तरी विचारत जा. तर हे वर्स्ट एक्सपिरियन्स होतं. आपल्या मेंबर्सला तुझं इन्स्टा हँडलचं अकाउंट आयडी सांगशील? येस, तर माझा इन्स्टा आयडी आहे नमिता मेकअप आर्टिस्ट पुणे, NEMETTA. लिंक मॅम हँडल डिस्क्रिप्शन मध्ये घालतील. आणि आता सध्या आमच्या इन्स्टावर 23,000 फॉलोअर्सची फॅमिली आहे आणि आमचं नेक्स्ट बॅच जे आहे मेकअपचा बॅच, तो 1 एप्रिल पासून सुरुवात होते. ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं आहे मॅमना किंवा मला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. नमिता, आज तू इथं आली आहेस आणि एवढं सुंदर तुझं इन्स्पायरिंग जर्नी शेअर केली आमच्यासोबत आणि तुझी स्टोरी शेअर केली, तर आम्ही मनापासून तुझं धन्यवाद मानतोय. थँक्यू सो मच मॅम.